बघा मित्रांनो, आपला महाराष्ट्र असा कुठंच कमी नाही बघा. आपल्याला महाराष्ट्राचे मित्र भेटले तर बीडचे कोणचं गाव म्हटलं तुम्ही? प्रॉपर बीड का विषय आहे का? एक नंबर विषय बरं का महाराष्ट्राचा. परफेक्ट. हा ओकेच. फायनली आलो तो वरती. एक नंबर. यार ड्रोन पाहिजे होतं. ड्रोन अलाउड नाही तसं, पण मस्त व्ह्यू आला असता ड्रोनचा. लवकरच घेऊ यार आपण. ड्रोन घ्यावा लागते आता लवकरच, कारण आपल्याला आता असंच भारत एक्सप्लोर करायचं आहे, म्हणून लागणारच नाही. मित्रांनो, हा जो स्टॅच्यू आहे का जटायूचा, तो जगातला सगळ्यात मोठा पक्षाचा स्टॅच्यू आहे. गुड मॉर्निंग मित्रांनो, स्वागत आहे तुमचं परत एकदा माझ्या यूट्यूब चॅनलवर. चला, आज तर लई उशीर झाला आहे आपल्याला उठायला. रात्री 12 वाजल्या झोपायला. झोपून परत आता उठलो 9:30 वाजता. आता आलो आहे बाहेर, मस्त असं बसलो आहे थोडा वेळ, आणखीन फ्रेश व्हायचं आहे. फ्रेश झाल्यानंतर आज आपला प्लॅन आहे, आपण आसपासच जागा एक्सप्लोर करायच्या. तिथून काहीतरी 27 किलोमीटर आय थिंक, 27 आहे. तर 27 किलोमीटरला आपल्याला जटायू अर्थ सेंटरला जायचं. तर आता रेडी वगैरे हो. आणि मेन म्हणजे आपण इथंच आजचा आपण स्टे बुक केलेला आहे, कारण इथून जटायू 27 किलोमीटर आहे. आणि तेवढं एक फिरायचं ना, आसपास जर जागा असल्या फिरायचं का तिथं मंदिर वगैरे कोणचं तर ते पण घ्यायचं एक्सप्लोर करून. दिवसभर मग फिरायचं, संध्याकाळी यायचं, चेक इन करायचं. नंतर उद्याच्याला पण आपण माझी तर म्हणणं इथंच घ्यावं असते, कारण तिरुवनंतपुरम इथून लई 40 किलोमीटरच्या आसपास असेल. ट्रेनने मस्तपैकी जायचं आणि एक्सप्लोर करून माघारी यायचं. कारण ही जागा नाईटच्या टायमाला इतकी हॅपनिंग राहते का नाही, 11-12 वाजेपर्यंत कवर तुम्ही बाहेर राहा, माणसं दिसणार तुम्हाला कुठं पण. मस्त आहे जागा. हे जे पॉईंट आहे का वरताला, एक नंबर बेस्ट ऑफ. और ये हॉस्टेल भी अच्छा है. चला आता येतो फ्रेश होऊन, थोडं परत नाश्ता पण करायला जायचं. भूक लागली सकाळ सकाळ. चला तर आता रेडी झालो आहे, चाललो आहे नाश्ता करायला. बघू एखादं मस्त असा सकाळ सकाळ नाश्ता केला म्हणजे दिवसभर परत आपलं टेन्शन फिरत आहे दुपारपर्यंत. सकाळ सकाळचा एकदा व्ह्यू बघा तुम्ही समुद्राचा. वाव, जस्ट लुक ॲट वाव. तिकडे बोटी चालू आहे. आज जरा ऊनच जास्त आहे. सकाळ सकाळ चटकदार ऊन पडले बघा. काल तर मला हे रस्ता दाखवलाच आहे, पण आपण काल एक साईडच बघितली फक्त बीचची. दुसरी साईड पण आहे, ती पण लय लांब आहे. आज तुम्हाला संध्याकाळी ते आल्यावरती दाखवतो. आता ते चाललं तर जटायू अर्थ सेंटरला. तर किती वेळ लागते काय माहिती जायला, कारण लिफ्ट मागत नियोजन चालू आहे माझं, जर बस नाही भेटली तर. कारण 27 किलोमीटरला असं पण काय लय लांब नाही. आणि बस जर भेटली तर एक नंबर विषय झाला. मग तिथपर्यंत जायचं, तिथून पुढं मग रोपवेने जावं लागतं वाटतं. मी पण आणखीन बघितलं नाही, सर्च केलं नाही. तिथं गेल्यावरच बघावं लागेल. सकाळ सकाळचा समुद्राचा व्ह्यू. नाश्ता करायला आलो आहे, पण मसाला डोसा मागवला आहे मस्त असा, भारी लागतोय. येतो खाऊन पटपट, म्हणजे आपलं पुढच्या दिशेला चालायला. झाला असा फुल नाश्ता, पोट भरून. एक तर खाल्ल्यावर लय जेवावं येतं, परत चालायचं नको वाटतं चालायला. खाल्ल्यावर जावं लागेल काय जरी झालं तरी. बस स्टँडकडे जायला बस घेतली आता. 10 रुपये तिकीट काढले तिथून 2 किलोमीटरला, 2.5 किलोमीटरला. स्वस्त आहे हो, परवडतं आहे बसने पण फिरायला. आता फक्त बस स्टँडवरून आपल्याला बस भेटायला पाहिजे. तिथं आसपास एक गाव कोणतं तरी सर्च करावं लागेल आणि तिथं बस तिकीट काढावं लागेल. ते
आता निम्यापर्यंत बसली, भेटली बस पारीपल्लीपर्यंत. आता तिथून पुढं परत आणखीन एक्सचेंज करायची. आता परीपल्लीमध्ये उतरलो तर काहीतरी 20 किलोमीटर होतं वरकाळापासून. आता इथून पुढं आणखीन 15 किलोमीटर आहे जटायू. आता बस स्टँड बघतोय कुठं आहे ती, उभा राहते कुठं बसते. काय गर्दी राव शहरात ह्या. आता मधीच एका गावात उतरलो नीलामेल मध्ये. आता इथून पुढं काहीतरी 6 किलोमीटर आहे पुढं जायला. उजव्या रस्त्याला जायचं राव. लईच डेव्हलप शहर आहेत राव इकडे. एक बिस्लरी घ्यावं लागेल, तहान लागले. उतरून नेसता रस्ता क्रॉस करेपर्यंत लगेच बस लागली दुसरी. बसलोय आता 6 किलोमीटर फक्त इथून. आता डेस्टिनेशन आपलं आजचं. आलो जटायूच्या रस्त्यावर आहे आता. ह्या बघा तिथं स्टँडवर उतरलो होतो. तिथून काहीतरी 800 मीटर आहे वरी. पण ऊन लय लागायला. रिक्षा घेत होता 15-20 रुपये, पण म्हणलं थोडं ट्रॅकिंग करावा. असं तर जायला जात होतोच की आपण रिक्षात, पण म्हणलं थोडी ट्रॅकिंग करावं आसपासची जरा नजारे बघा. हे बघा लय पण कडक उन्हात आलो तिकडे आपण. थोडं आबाळ यायला पाहिजे आता. थोडी एनर्जी ड्रिंक घेतली ऑरेंज. मित्रांनो इथं मी बघितलं, थोडं गुगल पण केलं. काय ना विषय, हिताला जेवढे शेतकरी आहेत ना ते सगळे नारळ पिकवतात जास्त, म्हणजे उत्पन्न नारळाचं घेतात. प्रत्येकी म्हणलं तरी तुम्हाला सांगतो अख्ख्या भारतात जर पर्सेंटेजच्या हिशोबाने बघितलं ना तर 70% नारळाचं डिस्ट्रीब्युशन केरळमधून होतं. 1 नंबरची शेती म्हणलं की केरळच नारळासाठी. आणि दुसऱ्या नंबरला जर म्हणलं ती तर मग इलायची, अद्रक हे अशा प्रकारचे मसाल्याचे पदार्थ. म्हणजे शेतीचा सगळ्यात महत्त्वाचा बेस म्हणलं तर ह्यांचा नारळच आहे. काय सीनिक व्ह्यूमध्ये आपली ट्रेकिंग चालू आहे. एकच नंबर व्ह्यू आहे. मस्त ते रातकिडं वरडतंय. मस्त फिलिंग यायला लागली. गार वाटायला लागले. आता गार सुटले. काय नेचरला जपले राव ह्यांनी. मस्त मस्त बघा मित्रांनो, काय मस्त असं ह्याच्यात बांधलेलं आहे बाबा हे डोंगरात. अरे कसलं काय आहे बाबा हे, कोणचं पीक आहे माहिती आहे कोणाला? काय आहे ते फळ वेगळंच आहे. जाऊ द्या पण मस्त आहे. पब्लिक आहे भरपूर. हे बघा ऊन असो नाही तर काय असो, पब्लिक प्रत्येक टुरिझमला असतंच आहे. तिकीटला किती लाईन आहे बघा मोठी. फिरून फिरून जावं लागायला लागले. गर्दी चांगलीच आहे. बाई साहेब 850 पायऱ्या चढायच्यात आता. सोपच नाही. काय नाही, लय लांब पण नाही. 400 मीटरचं आहे. अरे तिकीट एवढं महाग आहे ना मित्रांनो. हे बघा 325 रुपयाला वॉकवेचं तिकीट आहे. आणि रोपवे जर घ्यायचं म्हटलं तर 555 रुपयाला. आपल्याला काय चालाय काय म्हातारा वगैरे नाही झालो तर आपण चालाय येणार नाही असं. त्यामुळे आपल्याला वॉकवेचंच घेतलं तिकीट. आता चाललोय हळूहळू. पण वरती गेल्या व्ह्यू वरतीच राहणार आहे. 350 रुपये हे गेलं तर काय फरक पडणार नाही, कारण वरतीच व्ह्यू राहणार आहे. इथून रस्ता सुरू झाला आता. इथून तिथून मला वाटतं कव्हरिंग केले काय की पायऱ्याला, तसंच वाटायला लागले मला. 555 दिलं असतं, रोपवेचा अनुभव घेतला असता, पण लयदा घेतला त्यामुळे नको वाटते. गरज नाही त्याची. पण हे वरी गेल्यानंतर आहे का वरतीच राहणार आहे बरं का, काही म्हणा तुम्ही. पैसे दिलेले. आताच व्ह्यू बघा ना, मस्त पूर्ण जंगल, रातकिड्याचा आवाज, फील वेगळाच येतोय. आपल्याला इथं 4 वाजतात आता. काय नाही, आपण आज एकच पॉईंट घेणार आहे, तर नंतर परत बीचवर फिरवणार आहे. मस्त रस्ता बनवला मस्त.
आपण उगा फिटनेसमध्ये म्हणून आपल्याला चढायला चालायला काय वाटत नाही. जे फिटनेसमध्ये नाहीतच म्हणजे त्यांचा शारीरिक कसलाच असं म्हणजे हालचाल नाही, त्यांच्यासाठी किती गट्टी होत असेल असले ट्रेकिंग वगैरे करायचे म्हणलं तर. त्यांच्यासाठी ऑप्शन सरकारने काढलाय तसा केबल, कार केबल. पण किती केलं तरी फिजिकली फिट राहणं हे महत्त्वाचंच आहे. आलं वाटतं आता 15 मिनटं चाललं असतं ना, जवळच आहे असं पण लय लांब नाही. इथं जरा हाय स्टेप चढाई, जरा एवढ्या कमीत कमी 100, 200, 300 मीटरपर्यंत असतात जी पूर्ण स्टेप चढाई होती. म्हणून काय नाही, आपल्यासाठी इजी होती. पण काय जरी झालं तरी उकडतंय जास्त, ह्युमिडिटी लई झाली आता इथं. वारं ते सगळं बंद झालं काय की. हे बघा सगळा घाम ना घाम आलाय. आता काय नाही, थोडंच राहिले. दिसला जटायू अर्थ ऑफ सेंटर. हे बघा केबल कार आलेलं नाही, आणखीन एक पण आलो धावतो तुम्हाला. हे वरतून व्ह्यू बघा, क्लास आहे राव. हे बघा सगळं उजाड पहाड येतं, उजाड. मजा आ रहा है लेकिन साला मजा तो आ रहा है. तर गाड्यांसाठी पण रस्ता आहे. आता एक गाडी गेली, 2 व्हीलर स्कूटी गेली त्याच्या मायला. म्हणजे फक्त आपल्यासाठीच नाही म्हणा की चला ह्याचेच फक्त आपल्यासाठी. काय मस्त बनवलंय साईडने त्याच्या वॉल. फायनली आलो तो वरती. एक नंबर. एकच नंबर आहे. फक्त एक विषय, आता म्युझियम चालू आहे, त्याचं म्युझियमच्या आतमध्ये वर्क चालू आहे, त्यामुळे आपल्याला ते बघायला भेटत नाही. वर्क इन प्रोग्रेस, वर्किंग. आता साईडचा व्ह्यू बघू आपण चौकून फिरून. वा, गार वारं सुटलंय असं मस्त, असं एक नंबर वाटतंय. हे मागची मान जटायूची लयच मोठं स्ट्रक्चर आहे बरं का, पूर्ण दगडाने बनवलेलं आहे, पूर्ण प्रॉपर. पूर्ण दगडाने बनवलंय. आणि हे साईडचा व्ह्यू, ह्या व्ह्यू साठी तर मी वरती आलोय, दुसरं काहीच विषय नाही. काय दिसतंय राव, कोणत्या देवाचं मंदिर आहे काय माहिती ते. ह्याच्यावर माकडं पण येते बघा. चालू आहे त्यांचा एन्जॉय. पण आतमध्ये जायला द्यायला पाहिजे होतं यार. चालू द्या, चला काय विषय नाही. हा पण व्ह्यू मस्त आहे. ते वरती जे डोळा आहे का, हे काचाचा आहे. ह्याच्यातनं मला वाटतंय की वरती चढल्यानंतर त्यातनं बघून देत असते, व्ह्यू पॉईंट असेल असं वाटायला लागले मला. आतून पूर्ण पोकळ आहे हे बघा. चढायला ह्याला हे केलेलं आहे. यार ड्रोन पाहिजे होतं, ड्रोन अलाउड नाही तसं, पण मस्त व्ह्यू आला असता ड्रोनचा. लवकरच घेऊ यार आपण, ड्रोन घ्यावा लागतं आपल्याला लवकरच, कारण आपल्याला आता असंच अख्खं भारत एक्सप्लोर करायचं आहे. मग लागणारच आहे, विलाजच नाही.
बघा मित्रांनो, आपला महाराष्ट्र असा कुठंच कमी नाही बघा. आपल्याला महाराष्ट्राचे मित्र भेटले तर बीडचे. तर बीडचे कोणचं गाव म्हटलं तुम्ही? प्रॉपर बीड का विषय आहे का? एक नंबर विषय बरं का महाराष्ट्राचा. परफेक्ट. पाटलांचा बालेकिल्ला बीड जिल्हा. ओकेच. हा जो स्टॅच्यू आहे का जटायूचा, तो जगातला सगळ्यात मोठा पक्षाचा स्टॅच्यू आहे. ह्याच्यानंतर मग कोणच नाही सध्याला तरी. आणि वरतून हे जे साईज जर बघायला गेलं का तर तुम्हाला सांगतो 200 फूट लांबी, 150 फूट रुंदी आणि उंची 70 फूट आहे बघा. आता मी गुगल केलं आणि नंतर तुम्हाला सांगतोय. आणि हे तुम्हाला तर बाकीचं तर सांगायची गरज नाही, कारण काय रामायणात ह्याचा रोल आहे हे तर सांगायची गरज नाही. ज्यावेळेस सीतामाताला रावण घेऊन चालला त्यावेळेस रावणाला अडवण्यासाठी जटायूमध्ये आलता आणि नंतर रावणासोबत युद्ध खेळून हे घायाळ होऊन ह्या ठिकाणी पडले होते इथं. हे तर काय सगळ्यालाच माहिती आहे. चला आता आपल्याला टाईम झाला आहे आपला खाली जायचा. लय वेळ झाला आता. इथंच आहे 4 वाजल्या. आज दुपारी इथं 2 वाजता 2 तास झालं इथंच कंटिन्यू बसलो होतो आतापर्यंत. आता निघतो खाली. नंतर आपल्याला कमीत कमी 2-1 तास तरी जाते वरखड्याला जायला. चला भेटतो आता डायरेक्ट तुम्हाला खाली. आता काय येताना तुम्हाला सगळं धावलं आहे. डबल धावून काय मजा नाही एवढी. आलो बघा खाली. आता बॅग जमा केलेली घ्यायची आणि आपलं परतीचा रस्ता सुरू करायचा. मग अशी किती गर्दी होती, आता सगळी एक्झिट करायला लागली. आता गर्दी कमी झाली बऱ्यापैकी. बसमध्ये बसलोय पण एवढी गर्दी का नाही. कारण मग अशी ती इच्छा होती की बसायचं तरी जागा नव्हती. आतीच गर्दी होती, आतीच. नुसती गर्दी दिसेल तुम्हाला, दुसरं काय दिसणारच नाही. आलो आता वरकाळ्यामध्ये. आता कालच्याच रूटने चाललोय डबल. येताना दुसरा होता राव, तिकडून पलीकडून गेलतो. आता इकडून आलोय. बस स्टँडवरून इकडं डायरेक्ट सोडतात वाटतं. आता कालचाच एक रूट सुमसान वगैरे त्याच रूटने चाललोय. आलो बीचवर बघायला व्ह्यू. ह्याच टाईमचा व्ह्यू लयच भारी वाटतो. पण काही म्हणा एकदम असे माणसं फुल एन्जॉय करत असते ह्या टायमाला. आणखी रूमवर सध्या गेलं नाही. हाय असंच इकडं आलोय. बसमधनं उतरलं की चलत 3-4 किलोमीटर कसा रस्ता पार पडला तेच मिळाला. एडिटिंग झाली तोपर्यंत माझी. चलत 1.5 तासात मी एडिटिंग कंप्लीट केली चलत. ती पण फक्त एवढा व्ह्यू बघण्यासाठी पटपट आलोय, नाहीतर काय नाही. आपल्याला तेव्हा तिकडं जायचं आहे आता संध्याकाळी. तेव्हा तिकडं एक मार्केट आहे, इथून तिथून लय मस्त मार्केट आहे. हॅपनिंग जागा आहे तिथं सगळं. पण गाणी ती चालू असते त्यामुळं मी लय धावू शकत नाही. तुम्हाला थोडं धावू शकणार आहे. कंटिन्यू गाणी चालू असते तिकडं, त्यामुळं एवढं नाही धावू शकत. काल जरा जास्त गर्दी होती, कारण काल संडे होता. विकेंडमुळं माणसं आसपासची जरा जास्त फिरायला आलेली होती, त्यामुळं चांगली गर्दी होती. आज नाही एवढी गर्दी. आज मापातच आहे पब्लिक, सगळे मापातच आहे. लई वेळ बीचवर बसलो, कमीत कमी 8 वाजेपर्यंत बसलो. म्हणजे 1-1.5 तास तरी बसलो असेल. आता म्हणलं जेवण करूनच तिकडं पलीकडचं तुम्हाला व्ह्यू द्यावा. तोपर्यंत नाही म्हणलं, आता लागली भूक. मस्त असं जेवण करतो. एक करी चपाती मागवली, बघू कशी चव आहे काय नाही. आणि नंतर तुम्हाला पलीकडचा व्ह्यू दाखवतो. आता लई म्हणजे आती भूक लागली, पण असा पीस एन्जॉय केला ना मी तिथं बसून किनारी. एक नंबर वाटत होतं. कवर उठू वाटत नव्हतं, पण भूक लागली म्हणून यावं लागलं. करी चपाती मागवली बघा. म्हणलं लय दिवसांनी चपाती खायला भेटली, लय दिवसांनी. बार घर सोडलं त्या दिवशी 1 तारखेला खाल्लेली, त्याच्या आताच खातोय. चला आता हॉस्टेलला सामान ठेवलंय. आता तुम्हाला थोडं मार्केट एक्सप्लोर करतो. नाईटचा व्ह्यू बघा. नाईट मार्केट हे यार आपल्याला टॅटो काढायचा आहे, पण आता सध्याला नाही काढत. आता पुढच्या वेळी ज्यावेळेस येईन का ट्रिपला त्यावेळेस 100% काढेन टॅटो. हे ॲक्सेसरीज हे तर भेटतं बऱ्यापैकी. दुकान आहेत कपड्याचे हे जे. हे मार्केट असंच तुम्हाला सांगतो
लय नाही पण 2-2.5 किलोमीटरच्या आसपास असेल. एवढं लांब आहे. आता एवढं लांब तर नाही जाणार आपण, निम्यापर्यंत जाऊन दाखवतो. हाय तेच आहे सेम येतून देतून पण. टॅटूच दुकानं, कपड्याचे दुकानं, सिव्हेनियर्स. आपल्याला एक दिवस काढायचा आहे राव टॅटू फिक्सच. गाणी चालू असतं त्यामुळं दाखवू वाटत नाही, कारण परत कॉपीराईटचा विषय होतो. लय अवघड आहे कॉपीराईटचं, पण काय सोपं नाही. चॅनलला लगेच ब्लॉक टाकते यूट्यूब, म्हणजे ते व्हिडिओच कॉपीराईट म्हणून येते असं. आणि कंटिन्यू ह्या स्ट्रीटला गाणे बिणे चालू असतं तर. पण भारी स्ट्रीट आहे, हॅपनिंग आहे, लईच हॅपनिंग आहे. अति नुसता क्राऊड भेटन तुम्हाला इकडं नाईट वॉकला ह्याला गेलेले. बघा इथं सगळं ब्रासलेट आणि ते सगळे सोव्हिनियर्स लय मोठे आहेत इथं. सोव्हिनियर्स लेझर लाईटवाले भरपूर भेटतात. प्रत्येक जागेवर असे लेझरवाले असतातच थोडे का होय ना. कोणत्या बीचवर जावा तुम्ही, बीचवर गेले की आहेतच बरं का. पण काही म्हणा, पण बीचच्या साईडला एवढी महागाई असते ना प्रत्येक गोष्ट. आपण जर कपडे वगैरे घ्यायला गेलो का, शर्ट टी शर्ट, तुम्हाला कमीत कमी 300-400च्या आतमध्ये तर अजिबातच येणार नाही. सगळे हाईच लेवलला. असं जर बघायला गेलं तर आपण 100-150ला असे शॉर्ट घेऊ शकतो. असल्या भंगार शॉर्ट्सची किंमत राहते त्याची. पण जाऊ दे, आता किती केलं तरी शेवट टुरिझमच्या ठिकाणी महागाई असतेच, किती जरी नाही म्हणलं तरी. हे तर कोणी हे करू शकत नाही. एखादा फ्रीज मॅग्नेट घ्यावं, काय प्राईस विचारून तरी बघू. सर हाऊ मच दिस? 100 रुपीज. 100 रुपयाला आहे एक. एखादं बघू जाताना उद्याच्याला. आपण प्रत्येक ठिकाणी घ्यायला पाहिजे होतं, आता एकाच ठिकाणी घ्यायला बघू तरी. पण एखादं असलं म्हणजे मस्त वाटतं. 100 रुपयाला आपण आता इथून पुढं फ्रीज मॅग्नेट कलेक्शन करू. आपण जिकडं जाईन का तिकडं फ्रीज मॅग्नेट घेत चालू. बघू. काल ह्या स्ट्रीटवर इतकी गर्दी होती ना, कारण तुम्हाला सांगतो काल विकेंड होता. विकेंड असल्यामुळे इतकी गर्दी होती की नावच काढायचं नाही. सगळीकडे माणसंच होती चौकट. पण आता लई शांतता आहे. तरी पण आहे क्राऊड, पण इतका पण नाही. आधी लय होता काल. त्या टायमामध्ये जालतो, मस्त पब्लिक होतं, एन्जॉय करत होते. आता पण एन्जॉयच करते, तर असं नाही की एन्जॉय करत नाही. इथं आलं म्हणजे माणूस एन्जॉयच करणार आहे. राव तुम्हाला सोव्हिनियर शॉप लय दिसतील इथं आती. हॅट वगैरे अशा ज्या फॅन्सी वस्तू ते तुम्हाला भरपूर भेटतील. एवढं असं फॅन्सी हॉटेल वगैरे तुम्हाला जेवायचं असलं तरीच पण इथं येऊन. पण तेवढेच प्राईज तेवढेच महाग राहतात. असं नाही की ते एवढं चमकतंय हॉटेल तर तुम्हाला स्वस्त भेटेल इथं. अजिबात नाही, सगळं महाग. सगळं लय महाग राहतं लई. राव मी काल एका हॉटेलमध्ये गेलतो असंच, म्हणलं बघावं तरी चेक करावं आपलं प्राईस वगैरे किती नाही. तर एकाच हॉटेलमध्ये काहीतरी आपण पनीर मागवतात का नाही, पनीर टिक्का मसाला, तर त्याची प्राईस होती तिथं 400 रुपये. खायला म्हणलं हॉटेलला जर आपण जेवायला गेलो तर त्याची प्राईस लई जास्तीत जास्त किती स्टँडर्ड हॉटेलमध्ये गेलं तरी 250-200च्या पुढं नसते. पण हे तर महागाई लई हॉटेलमध्ये पण, आणि चौकडच. असं मला हे तर असं कट केलेले मासे पण बघायला भेटतील. आयला आपल्याला एखाद्या फिश मार्केटला जावं लागतंय काय बघायला. हे तर मसाज सेंटर आहे बघा. हे आयुर्वेदिक मसाज करतात इकडं आतमध्ये. असं काहीतरी विशेष. हाशीच लय लांबपर्यंत स्ट्रीट आहे आणखीन. हे तर आत्ता तर मी म्हणतो अर्धा किलोमीटर सुद्धा झालं नसेल. लय लांब आहे लई. काल हे दुकान बंद होतं राव. इथं बासरीचं भेटत असते का. एक जण कार्यकर्ता होता हॉस्टेलमध्ये, ते मला 2 ते 3 वेळेस म्हणला एक तरी शॉप उघडी पाहिजे होती. ते मला सांगतो लय भारी वाजवतोय तो. मी व्हिडिओ बघितले त्याचे, लय फ्लूट भारी वाजवतोय. पण आता काय वाजवणं झालं नाही. आता हे बघा सगळं सिव्हिनियरच येतं. लयच हॅपनिंग जागा ही. मी जिथं आलापूरला होतो का तिथं एवढं नव्हतं राव. तिथं म्हणजे लय क्राऊड कमी.
आणि क्राऊड का असाना पण ती एवढं हॅपनिंग जागाच नव्हती, क्राऊड नव्हतं काय नव्हतं, मोजकंच उगं एवढं शॉपिंग हा हे नव्हतं दुकानं बिकानं. हे सेम गोव्यासारखी वाईफ द्यायला लागली आता, हे सेम काहीच बदल नाही. मला आता पुढं काय नाही, तिथूनच जाऊ माघारी. आता जरा पुढं बंद आहे बऱ्यापैकी, थोडं कमीच मार्केट उघडलं आहे आज. तुम्हाला सांगतो इथं जर हवा आहे का, हवा आपण अशी तोंडाने घेतली का तर खारट खारट लागते. कारण त्याचं रिझन तसंच आहे, मिस्ट जी उडते का समुद्राची त्यामुळं ते खारट लागतंय पूर्ण. काल मी म्हणलं चायला खारट का लागायला लागलंय, तर त्याचं रिझन ही आहे की आपलं जे वाफ तयार होते ना समुद्राचे, जे पाणी सारखं समुद्र किनाऱ्याला धडकून धडकून, त्यामुळं त्याची वाफ तयार झालेली आहे ती वर येते आणि जिभेला लागली की थोडं थोडं खारट स्वाद देते. लय भारी म्हणा. चला आता आपण काय करू, आता इथंच थांबू. कारण तुम्हाला बऱ्यापैकी मार्केट दाखवायचा प्रयत्न केला आहे मी, आणि परत आता लवकर झोपून सकाळच्या लवकर उठून आपल्याला तिरुअनंतपुरमला जायचं आहे, पद्मनाथ स्वामींचं दर्शन घ्यायला. तरी लवकर जावं लागणार आहे, इथून ट्रेनने जायचं आहे आपल्याला डायरेक्ट. आता उद्याच्याला सकाळच्याला भेटू आपण. चला टेक केअर, बाय बाय. आणि लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा.